अरे मुर्गी के पुत घने आगे पीछे फाट, चिल्ली ले गए बिल्ली ले गए हो गई पुरे बाटाबाट. अरे एकच पैदा करा पण माझी जाऊ नये. दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया एकच में पैदा करा सुंदर शिवाजी राजा पण भगत सिंग राजगुरु, संत रविदास, गुरु रऊजी वस्ताद अण्णाभाऊ. देखो रे देखो बजाया उसने गद्दारों का गरबाजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी पोरगी राजा एकच पैदा करा पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई चालला का रे? ओय पिंट्या, ए बाळा, अय माईच्या जवळ बसला आणि बायको आली की तिले तिच्या तोंडाकडे नाही पाय. हम तुम एक कमरे में बंद हो बुड्ढा बुद्धी वृद्धाश्रम चले जाए. हम तुम आता माईच्या जवळ गेला पांचटे बंद हो आबाने सोडून. बाबू, म्हणून आई बापाला विसरू नका. तुमच्या अहमदपूरची घटना आहे ना, प्रसिद्ध डॉक्टर, बालरोग तज्ञ, त्याची मुलगी डॉक्टर इन अमेरिकेले, मुलगा डॉक्टर अमेरिकेले. अरे राजा, आपल्या लोकांचे आपल्या जातीचे वृद्धाश्रम आहेत, मुसलमानाचा वृद्धाश्रम क्यों नाही? तुम्हाला जर स्पर्धा करायची आहे तर अशी करा, मुसलमानाचा वृद्धाश्रम नाही बाबू. आणि आपल्या लोकांचे आहेत. अरे त्या डॉक्टरची घटना ऐका विद्यार्थी बहिणींनो, विद्यार्थी भावांनो. ये ना तू ए पुरी, अव खाऊन ये ना. आबा हो ना, मी बिस्किटचा पुळा देईन, 100ची नोट दे. ये मा, मी मंगापासून पाहून आलो तू एक एवढे कसे सोनेरी झाले. तू काय दसऱ्याच्या दिवशी झाली ने बाय. हे बिस्किटचं पॅकेट आणि 100 दे गजे. हा घे, माय माय आहे बाप्पा. हा आई उदोग, आई उदोग अंबाई तुझा उदोग आई उदोग 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 अंबाई तुझा उदोग उदो उदोग लक्ष्मी आई, उदो उदोग रेणुका माई. उदो उदो लक्ष्मी आई उदो उदो रेणुकाई उदो उदो सावित्री आई उदो उदो विदाई आई आई उदोग 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 अंबाई तुझा उदोग आई उदोग उदोग देवगाववरून अंबाई तुझा उदोग. माझी मित्रमंडळी आलेली आहे. माझा कार्यक्रम झाला होता जयंतीला. मी माझ्या मित्रमंडळीलाही धन्यवाद देतो. छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. अरे भगवा झेंडा फडफडला, भारत भूमी पावन केली धन्य मराठा तो झाला. धन्य मराठा तो झाला. आई अंबे ग आई अंबे ग, जगदंबे ग जगदंबे ग, जगदंबे अंबाई तुझा उदोग आई उदोग उदोग. म्हणून आमची या माया आहेत सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई. आणि मुस्लिम समाजाच्या घरात जन्मास आलेली सावित्रीबाई फुलेची मैत्रीण फातिमा शेख. तुम्ही पुस्तकं वाचा, माझ्याकडे पुस्तकं आहेत. 250 रुपयाचे 8 पुस्तकं आहेत. तुम्हाला विका पण पुस्तकं वाचा. आम्ही वाचत नाही. राहिलं ना 250 रुपये नसले तर 10 रुपयाचं पुस्तक आम्ही वाचत नाही बाबू. आणि ज्यानं वाचलं, तुम्ही ब्राह्मण लोक पहा, ब्राह्मणाच्या पोरी बाहेर देशात, ब्राह्मणाचे लेकरं डॉक्टर, न्यायाधीश, सर्व जगात, पुऱ्या भारतात जर विचारलं न्यायाधीश कोणाचे आहेत जास्त तर सांगा बरं, ब्राह्मणाचेच आहे.
का हुशार लोक आहेत, बुद्धिजीवी आहेत, अभ्यासू आहेत. आपल्या लोकांनं आदर्श तो घ्यावा की आपलेही लेकरं शिकले पाहिजे. आता आपल्याही पोरी शिकल्या पाहिजे. आपलं पोट्ट मॅट्रिक पास झालं की राम राम. जय भीम, जय भारत. लग्नात डीजेच्या समोर नाचणं सुरू. म्हणून माझी तरुणाला प्रार्थना आहे, कोण्याही राजकारणी लोकांना इलेक्शनले दारू दिली, कारण ग्रामपंचायत पासून दारूची सुरुवात. सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि उमेदवार जर निर्व्यसनी असला तर तो म्हणते मी निवडून येऊ की ना येऊ. आणि तुमच्याही पाया लागतो, नोट लेकर वोट बेचना अपने बेटी बेचे समान आहे. आपल्या मायले विक्याचं पाप करू नका. मतदान पैसे खाऊन करू नका. हे तुम्हाला दारवा पाजतात, तुमच्या बायका विधवा करतात, तुमचे लेकरं अनाथ करतात. म्हणून तेवढी दारू, बिडी, तंबाखू, खर्रा जवान लेकराईले अटॅक येऊन राहिला, जवान पोराईले लखवा होऊन राहिला. काय कारण? हे वाईट व्यसन आहे. म्हणून तुम्हाला मी मागतो, दारू, बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा लग्नामध्ये पैसे बर्बाद करू नका. पण बायकोचं पहिलं बायतपण आपल्याच घरी करा. आहे काय तुमच्यात एखादा माणूस ज्यानं बायकोचं पहिलं बाळणपण आपल्या घरी केलं, खर्च स्वतः केला? हा एखादा मर्द राहू दे. क्या बात. काय दोघ जण भेटले, बायकोच्या बाळणपणाचा खर्च करणार, नाही तर काही करत नाही, फक्त प्रेम करते. तू मेरी जान है. मेरे सीने में तेरा दिल धड़के, तेरे सीने में मेरा दिल. धन्यवाद. कोण्या गावावरून आलात? लिंगावून आले का? लिंबगाव. तुम्ही पेटलेले तरुण आहात, हुशार आहात. शिक्षणाच्या बाबतीत, सर्व बाबतीत. तुमच्या पत्नीचं बाळणपण घरीच केलं का? आली काय पत्नी? आली. तब्येत बरोबर नाही, ठीक आहे. हे वातावरण बरोबर नाही ना. मलाच तर ताप आहे. मला डॉक्टरनं सांगितलं होतं 2-4 दिवस आराम करा. म्हटलं माझा कार्यक्रम गेला. हे देवडीवाले तर मला देवऱ्यात बसवा आहे मारून, समाधी बांधून. मी कधीच कॅन्सल नाही झालो दादा. काय आडनाव? मोरे. मोरे. मोरे भाऊसाहेब. माई मेली, मला पोराचा फोन आला. माझा मुलगा डॉक्टर आहे. तो म्हणे बाबा आई गेली. म्हटलं आई गेली तर जाऊ दे, मी कीर्तन केल्याशिवाय वापस येत नाही. मी जिवंतपणी तिची सेवा केली. आलं लक्षात? अंबाबाई आपली माय आहे, रेणुका माता आपली माय आहे. म्या माईची जिवंतपणी सेवा केली. मेल्यावर तेरवी नाही केली, केस नाही दिले, टकला नाही केलं, वागलो. तुम्ही क्रांती केली की आपल्या पत्नीचं डिलिव्हरी घरी केली, नाही तर लोक कुठं करते? तिच्या मायच्या घरी. लाजा नाही वाटत? तिच्या पोटात लेकरू कोणाच? आपलं. बाळणपण खर्च तिच्या माय बापा. धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला एक पुस्तक देतो मी. दे रे. सत्यानाश दे. म्हणजे तुमचा नाही, मी लिहिलं हे पुस्तक. मी जाणून देऊन राहिलो. तुमचा अभ्यास केला मी. तुम्हाला कोणतं व्यसन नाही, लफडेबाज अजिबात नाही, व्यसनी नाही. मेहनत करा, साधं भाकर भाजी खावा, आनंदानं राहा. याबद्दल तुमचं भविष्यही जोरात आहे. हात दाखवा. लय दिवस कठीण होते तुमच्या. तुम्हाला कर्मकांड वाचू शकणार नाही. तुम्हाला वाचवेन तर तुम्हीच तुम्हाला वाचवा. अतदीप भव. थँक्यू. जय भीम, जय गुरु. थँक्यू. या दुसरे हे होते ना, तुम्ही डबल आले का? हो डबल. नाही मग राहू द्या. म्हणजे तुमचा सत्कार केला मी, तुमचा सत्कार केला. पण तुम्हाला धन्यवाद. बायकोचं बाळणपण घरी केलं. टाळ्या वाजवा.
नाही तर अवगत सासू सासऱ्याच्या उरावर. आणि हा आयत्या बिळाचा नागोबा. दादा दादा आवाज बंद मत करो का, नॉर्मल में चलन दे. म्हणून आयत्या बिळाचा नागोबा बनू नका. आणि बायाईनं अंधश्रद्धा काढा. आता महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज येऊन राहिले. गळवाभर जल सब समस्या का हल हल. हे चिवट्या म्हणून आहे. तुम्हा महिलांना पाया पडतो. जगामध्ये जादू नाही, गजानन, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, देवी वगैरे कोणीही बाईच्या अंगात येत नाही. नाटकं करू नको. तुझ्या अंगात जर देवी आणायची असेल तर भीमाबाई आण, सावित्रीबाई फुले आण, अहिल्याबाई होळकर आण, तलवारवाली. बरोबर आहे की नाही बोलियो? पण या बायकाईच्या अंगात ते नाहीये. केस मोकळे केले की देवी अंगात आली बाई, दोन चार माणसाच्या आवरत लाई. देवी अंगात आली बाई, 2-4 माणसाच्या आवरत नाही. बरं काय काय रिकाम छोटाईच्या अंगात देव येते, माणसाच्या अंगात. आता करता देव येते बे रिकाम छोटा तुझ्या अंगात. चांगल्या चुंगल्या बाया पाहिल्या की धरो धरो हो धरो देवकू धरो घट्ट रचक मांगू चपकड अबे चांगली आहे ना दिशाने. छोड़ दो धरना मत. लेकिन आप ऐसे आंकू झटके क्यों दे रहे? देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला. तो हमने मांगना क्या? मंगो. वो हमारे गांव में की बाई है, उसको लड़का नहीं. लड़का नहीं है. लड़का नहीं. लग्न झालं हाँ, तिचं. शादी हो गई शादी हुई तो भी लड़का नहीं. हम ट्राय करके देखेंगे. अच्छा लड़का हो जाएगा. महाराज लोक कुठं लेकर देतात. तुकाराम महाराजांनी लिहिलं, नवछे करुणी कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. माय मामांनो, महाराज लोक बिमाऱ्या बसवत नाही. MBBS ची औलाद आहे का त्याची माय? साप झूट आहे. अंगाऱ्यानं काही फरक पडत नाही. मग का करणे लागे पती, मग का त्या बाईने बसवा खाली. हे बाई बस, उभी नको राहू. बस बाई, तिच्या अंगात आलं का? अरे बस ना. हा मॅडम बसा ना. तेच आहे बाबू. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही. बिना चपलीच्या कोण्या महाराजच्या पायाला गेले जात न का जाऊ. चप्पल घातली पुण्य होते, नाही घातली म्हणजे पुण्य पाप होते. हा मूर्खपणाचा धंदा आहे बाबू. आपल्याला यायनं चिंत्या बनवलं. यायनं म्हणजे कोण सांगतो. तुम्ही स्वतःची अक्कल कधी वापरता का? वापरते का रे बाप? तुझे पप्पा स्वतःची बुद्धी वापरतात का? बोल. तू नाही म्हणतो तुझे बाबा नाही मारतील ना घरी गेल्या. वापरतात काय? हो, मुलीनं सांगितलं मायबाप स्वतःची बुद्धी वापरतात. मग लग्न करत, तुझ्या बापाचं लग्न झालं, तुझ्या मायचं लग्न झालं, तुले मालूम नाही, तू बाद में हो गया. पण लग्नाची तारीख कोणाला विचारता? बामणार. म्हणजे तुमचं लग्न कोण काढते तारीख? बामण. पेटून घेतो. मैं मर जाऊंगा. माझ्या नाता हे पावल्या जात नाही. किती दिवस जगता. बायको तुमची. कोणाची? तुमची. लग्नाची तारीख कोण काढते रे? बरजी बो. एवढे बेअक्कल लोक. पुढे मग लग्न झालं की लेकरू होतेच. मैं हूँ प्रेम रूप. दवा तो कराओ, जाओ जाओ जाओ. मुसीबत को बुलाओ, मैं हूँ प्रेम रोगी.
त्या बाईले बसवा. हे बाई बसलं. बसा ना. मॅडम बसून जा बरं. बसा आलो. बसा. पाय बरं आजी ते काऊन नाही बसत. तिकडे मांग कोणी नाही, सर्व इकडे. हा काळा कपडा पाण्यानं भिजलेला आहे. तुम्ही माये चमत्कार पहा. मी विस्तवून चालतो. एवढंच नाही तर गरम ताव्यावर बसलो मी. तुम्ही एबीपी माझा पहा. सत्यपाल महाराज टाका एबीपी माझा. माझ्या कीर्तनात श्रद्धा कपूर होती. कोणाची पोरगी आहे रे बाई? श्रद्धा कपूर हिरोईन कोणाची पोरगी आहे? मुलीनं सांगा. पुस्तक घेऊन जा. हा, श्रद्धा कपूर कोणाची पोरगी रे? कोणता खलनायक आहे तो? करेक्ट. या, हा माणूस लय हुशार आहे. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाय. खरंच हुशार आहे. याले म्हणतात. धन्यवाद. याच्यात त्या गाणे कसे लिहिले काका? सुंदर गाणे लिहिले. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए. पूरी शीशी मारो तो लाता खा जाए. पूरा लाता खा जाए. पूरी शीशी. मी काय केलं? हे पाण्यानं भिजलेला कपडा असा टाकला आणि गजानन भाऊन ते पेटवलं. आता याचा चटका 3.5 सेकंद लागत नाही. मी विस्तवून चालतो ना तर उड्या मारत जातो. आणि थोडा चटकाही लागला तर सहन करून घ्यावं. इज्जत वाढते माणसाची. पुस्तक इथं पाहू नका ना. मी जीव तोडू तोडू बोलतो. मी एखाद्या दिवशी स्टेजवर मरी. तुमच्या लोकाईले किंमता नाही. अरे अण्णा भाऊ साठे गेल्यावर मग आता महारे जयंत्या करून राहिले होते तेव्हा आपल्या माणसाची किंमत कळली नाही. बाबासाहेबाले राजा लोकसभेमध्ये पाडलं ना बाबा. आणि पाळणारे बौद्धच होते. जिवंत आहे तोपर्यंत किंमत करत नाही. मेल्यावर मग बसता बोंबलं. चांगल्या होती माई बायको. अबे ते होती तेव्हा तर कुत्र्या तुले ते शेजारणी बरी दिसे ना. आता गेल्यावर तुले कळते. म्हणून माणसं जिवंत असताना जपा. याईला जर जपलं तर कल्याण होईल भाऊ. बर, हवा असल्याच्यानं तरी तुया पेटवलं. म्हणून मेल्यावरही पेटू नका. देहदान करा. मेडिकल कॉलेज. आता गजानन भाऊन पेटवलं हे. मग आता हे खाली काही करण येत नाही. कारण हे पाण्यानं भिजलेलं आहे बाळा. म्हणून चटका काही लागत नाही, लागल्यावर मी काही ठेवत नाही. मले शेक लागला. शेकणं सुरू झाली की मी उचललं. मग जगामध्ये जादू आहे काय? बिना पेट्रोलची गाडी चालल का? हा माईक आपोआप हालल का? कोणाच्या माईनं दूध पाजलं असेल, कोणता महाराज असेल तुमच्या भागात, हे पुस्तक हालून दाखव. विहिरीले पाणी लावणारा महाराज एकही नाही. साप चावल्यावर दवाखान्यातच जा. कोण्या महाराजच्या अंगाऱ्यावर विश्वास करू नका. मायच्या शपथनं सांगतो. कित्येक मेले. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढाय करता अण्णा भाऊन पुस्तक कोणते लिहिले? अरे हे धरती, हे पृथ्वी वाघ नागाच्या फणीवर नसून, शेषाच्या फणीवर नसून, कष्ट करणाऱ्या कामगाऱ्या शेतकऱ्याच्या श्रमावर. तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे म्हणून अण्णा भाऊ बाबासाहेब गाडगे तुकडोजी महाराज तुफानातील दिवे वास्तववादी ग्रामगीत आहे. पाऊसधारा 50 रुपयाची आहे. कार्यक्रम झाल्यावर न्या. हे वास्तववादी खान अण्णा भाऊचे. वास्तवादी निघाण अण्णा भाऊचे
मिल कामगाराचे नील कामगाराचे वाचावं पुस्तक वाचा हो पुस्तक येईल ताकद मस्तकात येईल ताकद मस्तकात. वतनकरी लोक देश विदेशात वतनकरी लोक देश विदेशात वतनकरी लोक देश विदेशात अरे याईनं एवढं खोटं लिहिलं बाबू रावणाला 10 तोंड होते. आता तुम्हीच सांगा रावणाले 10 तोंड असतील का? अरे लेकरो 10 तोंडाच्या लेकराचं बाहेर पण त्याच्या मायले किती ताण आला छान रे. झालं काहीच काही चिवत्या बनवलं. आपल्याला सांगितलं प्रसाद नाही खाल्ला नवऱ्याची नाव बुडाली. प्रसाद नाही खाल्ला तर बुडाली. प्रसाद खाऊन आली तर जिथं निघाला. या मुरदाळ आम्हाले कथा मातीत घालतीन बाया हो. तुम्ही पोरगी डॉक्टरीन झाली पाहिजे. तुमची मुलगी आरटीओ झाली पाहिजे. मी तुमच्या गावातला पता काढला. बरेचसे लेकर पोलीस मध्ये वकील इंजिनियर डॉक्टर बरेच जण आहेत. मी धन्यवाद देतो बाबू. शिक्षणाशिवाय पोरींनो पर्याय नाही. म्हणून तुम्हा मुलींना विद्यार्थी बहिणींनो विद्यार्थी भावांनो तुम्हाला शिका लागत. त्या मोबाईल मध्ये पहा त्याच्यात चांगलंही आहे आणि वाईटही आहे. शिवाजी महाराजचे गुरु कोण बरोबर सांगित मोबाईल सांगित. शिवाजी महाराजचा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही. शिवाजी राजाचे गुरु तुकाराम महाराज. शिवाजी महाराजाचे पहिली गुरु जिजाबाई. क्लिअर तुम्ही मोबाईल घ्या. म्हणून तुम्हाला अण्णाभाऊ वाचायचे असतील. अरे या महापुरुषाईनं आम्हाला तुम्हाला जगवलं. साधे मी सांगतो ना शिवाजी राजे आले नसते तर 18 बगड जातीची इज्जत नसती बाबू. आपल्याला जातीयवाद शिकून हा हलक्या जातीचा हा उच्च जातीचा आपल्याला सांगितलं ब्राह्मण हा कुठून पैदा झाला. तोंडातून लेकरं होतात काय? अरे पुट्ट तुम्हाला काय मालूम आहे. पण लेकराईले हलकट समजू नका. चादराले छिद्र पाडून पिक्चर पाहतात ते. तुम्ही काय कमी कलाकार? एका पोराने विचारलं गुरुजीनं का रे थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? म्हणे गुरुजी मी सांगू? सांग. म्हणे बाथरूम. 24 घंटे थंडी. का रे पाणी का प्यावं लागते? म्हणे मुता लागते म्हणून प्यावं लागते. हे लेकर मजाकचे आहेत. अरे एक गुरुजी आला घरी आणि एक पोट्टा आजीला म्हणे आजी तू लप. आजी म्हणे तू लपणं. म्या गुरुजीला सांगितलं माझ्या नाताची तब्येत खराब आहे. नाही म्हणे म्या काल गेलो नव्हतो म्या सांगितलं मग आजी मेली. हे काय मजाकचे आहेत. या कोळ्या कळ्या मागी लपले ज्योतिबा शिवाजी. ज्योतिबा शिवाजी ज्योतिबा शिवाजी. तुमच्यात अण्णाभाऊ साठे जिवंत झाले पाहिजे. आम्हाला हे दारवा पिऊन नाचणारी अवल्यात नको मिरवणुकीमध्ये. आम्हाला विचाराची जयंती. आज माझ्या अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीला मला प्रत्येकाचे नाव मालूम नाही पण अडागळे परिवार लोंढे परिवार भिसे परिवार गालफाळे परिवार वैरागे वैरागे परिवार आणि थोरात. आणि इथं फक्त मातंगाचेच लोक नाहीत भीमाचेही लेकरं भरपूर आहेत. का कुंभारा परी तू भीमा. समाजाला याचा आवाजच मस्त आहे. लय लोकांना वाटते महाराजनं बाई आणली वाटते. काही बाया याच्या आवाजावर आल्या. तुम्ही ह्या ज्या आता आल्या ना घुंगरून गुलामीला धम्माकडे
जास्त भीमाचं म्हणू नको, राग येते लोकाईले. भीमा समाजाला घडविले. 12 वाजले, शॉर्टकट मध्ये घे. हे आपले ठाणेदार साहेब आहेत ना, राठोड साहेब, मगा भेट झाली. मी धन्यवाद देतो. नाही ना, तुमचं ठीक आहे अडागडे भाऊ, पण मला दररोजचं आहे ना. माझ्या कीर्तनाचा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं 8 ते 10. बंद करता काय? बोला नाही, मी समजतो काका, तुमचं प्रेम आहे. आय लव्ह यू. अरे एक लेकरू नाही हल्लं. हे लहान लहान लेकर आहेत, यायले काय ज्ञान. पण आपल्या मायच्या मांडीवर ज्या बाईनं लेकरू आणलं सोबत, तिनं उभं राहा. मायनं, आजीनं नाही, आजी नको, लेकराच्या मायनं उभे राहा. लेकराच्या मायनं उभं राहा. ते एक मिनिट. तू खास अण्णा भाऊ साठेची लेकरू असतील तर उभी राह. हा, राहा. राहिली की नाही बाई उभी, नाही तर मी या ना बाई वा. उभे राहा, या. अहो सत्कार करू दे ना माई. मी माय लेखी आहे तुम्ही. भीमराव की बेटी बेटी मैं तुझी भीमवादी हूँ. अहो ये ना बाई, लेकरू नसू दे ना. ते झोपलं, त्याले कुठं आणत वज, त्याच्या बापाजवळ दे. लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या. मला आनंद हा आहे बाळा तुझा. तू लहान लेकराली किती वर्षाचा आहे लेकरू? 1.5 वर्षाचं. पहिलं फर्निचर आहे की दुसरं? पहिलंच आहे की दुसरं? पहिला मुलगा आहे बाळ पहिली मुलगी म्हणजे एकूण किती आहे? तुझ्या हालतच्या मानानं लय गडबड आहे. पोरग झालं काय? 5वं झालं काय? म्हणजे पोरग झाल्यावरही 5वी मुलगी. चांगला आहे बाबा. पण लेकराले घेऊन कीर्तन ऐकायला आले, मुद्दा हा आहे. धन्यवाद दे रे. अरे लेकीचा लाडकी बहीण आहेस ना तू. मी काय मतदान करायसाठी देतो काय तुले साडी? लाडकी सासू 65 वर्षानंतर. आणि बेरोजगार जावाई, तंबाखूले चुना लावणं. काय लेखा महाराजचं कीर्तन आहे. वा वा वा, फारच चांगलं आहे. याले डबल बोलवा हरामखोराले. बाबू तेवढा तंबाखू खाणं बंद करा, दारू बंद करा. ताई या, टाळ्या. झालं काय ऑपरेशन आता? नाहीच म्हणते अजून. तो आला नको करू, त्या नवऱ्यात करतो. बाई तो मालक आला काय? त्या मालकाले बोलाव तुम्ही. वीर माणूस आहे, वीर. या हो जावाई, आओ जावाई बा या. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. अरे हिंदूसाठी मुसलमान, आता क्वालिटी 2 ठेवा. लेकरं चांगले संस्कार द्या. बौद्धासाठी ख्रिश्चन. हे मला 2च मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. ओके, आता यायचंही लग्न झालं, निर्व्यसनी आहे. अजून काही एक मुलगा झाला. एसटी समाज आहे, एसटी. एक मुलगा आहे. ड्रायव्हर साहेब आहेत धनगर समाजाचे. दररोज कार्यक्रम लाईव्ह करतात. माई गाडी 22 वर्षात, एका वर्षात 1 लाख किलोमीटर चालते. माई गाडी 22 लाख किलोमीटर चालला. मला धक्का नाही लागू दिला त्यानं. धनगराचं पोरगा आहे ना, येळकोट येळकोट. जय मल्हार. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. अशी आमची टीम आहे. तबला वादक रोशन राऊत, हे आमचे डायरेक्टर सुनील कुमार,
एक ड्रायव्हर आणि गजानन भाऊचं तर बरं वादत नाही. तू मेरी जिंदगी है तू, माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. मेरी हर खुशी तुम्ही है सक्के भाऊ एकामेकाच्या उरावर बसता भांडणं करू. तू ही आशिकी आम्ही दोघही भाऊ 52 वर्षापासून एका जागी आहोत. जिंदगी है. आणि त्याची बाबू आबाची जोड आहे, आबाचा आवाज आहे. यानं आवाज काढला की कोणासारखा वाटते? बाई सारखा. बरं याले लावणी म्हणायला तरी जोरदार म्हणते इच्छा. हिच्या उठाला लागले कोला, हिच्या उठाला लागले कोला, खरं सांभाळ तुऱ्या लाग आला, उभा खरं राहून. सांभाळ तुऱ्या लाग. हा बाई लावणी बदलो दुसरी म्हण. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. हो बाई हे गवळण म्हण एखादी. बाजाराला विकण्या निघाली, दही दूध टाकान लोणी ग बाई बाई, दही दूध टाकान ये लोगों के लोणी. लिए करना पड़ता मेरे को. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. अ बाई एखादं भीमाचं म्हण. बिस्लरी बॉटल. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, मी लई नाही मागत भर ग, आता माझं बिस्लरीच्या बाटल्या फिरून राहिले इकडचे. पाणी वाढ ग माय, पाणी दिवस वाढ ग, बदलले. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. कारण गुलामगिरी टाळा. मगा बोलता बोलता विषय बाकी राहिला. आपलं लग्न विचारतो आपण महाराजले, मग लेकरू झालं की लेकराचं नाव कोणाला विचारतो? महाराजले. मग तो महाराज विचारते त्याच्या मायले किती वाजून किती मिनिटानं झाला. त्याची माय काय घड्याळ घेऊन बसली होती? पुढे सांगतो म्हणजे लग्नाची तारीख महाराज, लेकरू फायदा झालं महाराज, आपलं मकान बांधलं, वास्तू शांती कोणाच्या हातानं? महाराजच्या हातात. म्हणजे खुर्मा बदामा कोण नेते बांधून? महाराज. तुमची माय तुम्हाला खाऊ देते का बाळा? सागर भीमराव मांजरे हे सागर पोरगा आहे. चांगलं त्याचं नाव मस्त ठेवलं. नदी नाले सागराला भिळा. हो ना, पाणी सागरातलं पाणी. थँक्यू. बर बिस्लरी प्या. असं आहे बाबू. काळानं केला काळ, काळानं केलंय काळ, रात्रीचं विणलंय जाळ, पाण्याच्या घुटासाठी तळमळतंय माझं बाळ, तळमळतंय पाणी नव्हते माझं पिले. बाळ. माझं मला पाणी नंतर डोळा फाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी सागर वाढ ग, भीमा पाणी वाढ ग मांजरे. माय, पाणी वाढ ग, मी लई नाही मागत वर्ग, माझं बोलो अण्णाभाऊ साठेंचा. पाणी वाढ ग जय लहुजी वस्तादांचा. विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा. विजय असो. या आपल्या मुद्द्यावर म्हणून गुलामगिरी टाळा. मी माझं लग्न मी तारीख काढली. आपण जन्मभर शुभ अशुभ मुहूर्त पाहतो. मरायच्या टाइमले पाहतो ना आपण कधी मुहूर्त. मग फालतूपणा आहे ना. अरे आपल्या घराची वास्तू शांती करतो, महाराजले बोलावतो. सत्यपाल महाराजले बोलवा. काय काम आहे या महाराजाचं? आपल्या मायले बसवा. आपल्या घराची वास्तू शांती आपल्या मायच्या बापाच्या हातानं करा.
आपल्या सासू सासऱ्याच्या हातानं करा ना. तिकून आपली माय उभी करा, इकडून तिचा बाप उभा करा तुमच्या बायकोचा. तिकून तिची माय उभी करा, इकडून तुमचा बाप उभी करा, आणि दोघांच्या हातानं घराची शांती. बहुत प्यार करते है तुमको सनम बसवा पोरी. प्यार ए बेटा करते हैं काय लावलं हो? तुमको सनम बसा. कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम बहुत प्यार करते हैं तुमको सनम. म्हणून असा आमचा 5 जणांचा प्रपंच आहे. आणि तुम्ही मायबापाचे तर एवढे उपकार आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात. मी इमानीद्वारे सांगतो, बायको गेल्यावर माझ्या घरात 5 जण मेले आतापर्यंत. या 5 वर्षात माझी पत्नी गेली, माय बाबा गेले, माझी आई गेली, माझी बहीण गेली, मा भाऊ गेला. सांगा जाग्यावर राहीन काय मानू? पण तुम्हा मायबापाचं प्रेम आहे म्हणून तुम्हाला वाटत असन अडागडे भाऊला, अण्णा भाऊ जयंती कमिटीले की आपल्याला गरज आहे सत्यपाल महाराजची. नाही रे बाबा, मला तुमची गरज आहे. तुम्ही जो आतापर्यंत 2.5 तास झाले एकसारखे बसल्या, कोणी 2.25 तासापासून येऊन बसलं. काही मंडळी 2-3 तर सत्यपाल येते त्याला मालूमही नाही मी सत्यपाल आहो म्हणून. आता मी महाराज काही असा दिसत नाही, मी पाया लागू देत नाही, मला थोतान जमत नाही. म्या कपडे बदलवले नाही, कपडे पांढरेच ठेवले. हे लोक चिवट्या बनू दे, बायकाईले म्हणते मी तुमचा गुरु, मग तिच्या कानात मंत्र देते आय लव्ह यू. म्हणून महाराज लोक जेलमध्ये आहे. म्हणून बाईनं पाया लागा, त्याचं तीर्थ प्या, त्याचं अंग धुवा, आणि अंग धुता धुता मुतला तर त्याचं मुतही तीर्थ प्या. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा, आणि तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज, बाबासाहेब, गुरु लवजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, एखादं पुस्तक तुमच्या डोक्यात जाऊ द्या. आणि आपल्या पत्नीले संडास बांधा. आपली बायको रोडवर जाऊ नये, नाही तर कोणीही गावात जाऊन पहा, लक्ष्म्या रोडवरच ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की सिट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप. आणि एखादा म्हातारा आला ना, तर एखादी म्हातारी उभी बी नाही राहत, म्हणते जाऊ दे, तुझ्यासारखे लय पाहिले नाही. माणसं तर बायापेक्षा दलिंदर. दिवस निघाला की एका झुडपामध्ये एक शेर बैठावा राहत. बरं, आजकाल मोबाईल पाहिजे अर्धा घंटा. काही लोकांची तर बिडी पेल्याशिवाय वोटिंग चालू नाही होत. म्हणून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा. सरपंच अतुलजी झाटे आहेत, त्याचे भाऊ प्रल्हाद भाऊच माझ्यावर खूप प्रेम आहे. आलो तेव्हापासून. गेले काय प्रल्हाद काका? मला वाटतं पुस्तक घेणं एखादं सप्रेम भेट, हे तुमच्या मुली करता रजिस्टर देतो. प्रल्हाद भाऊ, मी आलो तेव्हापासून तुमचं आय लव्ह यू होतं. हे धन्यवाद. मला प्रल्हाद दादा आभार आहो. झाटे कोणाची ताकद आहे, कोणी काही आपल्याला म्हणून देईन. सरपंच आदरणीय अतुल दादा झाटे, ग्रामपंचायत कडून उपसरपंच रसूलबाई शेख, इधर हिंदू उधर मुसलमान, इधर पटेल उधर मुसलमान, बीच में के मेंबर बीच में. मैं सर्व ग्रामपंचायत मेंबरला धन्यवाद देतो. आणि महिला मेंबर आहेत ना, ग्रामपंचायतच्या बापाने महिलांना घ्यावंच लागते.
कायदा भीमाचा कायदा भीमाचा फोटो कुणाचा शोभून दिसे तुका नोटावरी शोभून दिसे तुका नोटावरी किती शोभला अचता भीम नोटावरी कायन कोटावरी 9 खंजेऱ्या वाजवल्या शोभला अचता अच्छा. भीम नोटावरी कायन कोटावरी किती शोभला अचता भीम नोटावरी कायन कोटावरी असा गोपाळ कालाय आणि मी तुमच्या एवढा होतो तेव्हा खंजेरी वाजो बाबू मी अशी. आता माय तुमच्यासारखे पोरं 50 कीर्तनकार केले. तुम्हा मायबापाले वाटत असल मा लेकरू माणूस बनवा तर 15 दिवस माकडे पाठवा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये. 21 मे महिन्याच्या 21 ले वर्ग चालू होते. एक आपल्या इकडचे ठाणेदार आहेत त्याचे पोरं 5 धनगर समाजाचे अंबेजोगाई वरून मुलं येतात दरवर्षी. माझा आश्रम आहे. मी आश्रमात शिकवतो कसं जगा कसं बोला कसं चाला. मला 69 वर्ष झाले. मला ज्या दिवस पासून अक्कल आली ना आई त्या दिवस पासून गरम पाण्यानं आंघोळ केली नाही. थंडी असो की थंडीचा बाप असो. म्हणून सर्दी पडसा खोकला फार कमी येते. थंड्या पाण्यानं आंघोळ करा. निर्व्यसनी राहा. तळीव पदार्थ खाऊ नका. पोराईले सांगतो आजोबा आजीले ते 5 रुपयाचं पाकिट आणणं एवढं मोठं बंद करा. ज्यादा खाज असन तर काजू आणणं 10 रुपयाचे 2 ते तळीव पदार्थ लेकराले खाऊ घालू नका. म्हणजे तुमच्या लेकराचं आयुष्य वाढल. लग्नात दिवाळीला फटाके फोडू नका बाबू. फटाका फोडल्याने एक फायदा सांगा बरं तुम्ही. 100 रुपये हारतो. एक फायदा सांग हाय फटाक्यानं. उलट प्रदूषण होते. मग फटाका फोडल्यापेक्षा एक 10 रुपयाचं पुस्तक घ्या ना रे. वाचा ना. तेरे बिखरे बिखरे बाल ए गुलाबी गुलाबी गाल तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल बहुजन को किया कंगाल मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माल. अरे पोथी वाचणारे विमानानं येऊन राहिले आणि तुम्ही ऐकणारे पुजारी बनके पोथी पढ़ के. अरे महाराज रथामध्ये आणि बायाच्या डोक्यावर ते तुळशी ह्या चालल्या पैदल. परवा 2 परतवाड्याले कथा होती. एक बाई रस्त्यानं उन्हातच मेली. डोक्यावर वज. त्या महाराजच्या उरावर नेना 2-4. कधी आपला समाज जाईल. प्रकाश सर्व निळेच आहेत. प्रकाश भाऊ डोंगरे 500 रुपये. कोणतं गाव? निमगाव वरून आलात प्रकाश दादा डोंगरे. मी धन्यवाद देतो. 500 रुपये खाऊ दिला त्यांनी. गजानन या सर्व लेकराईले पुस्तक फुकट देतो. मागच्या इले नाही. हे अवघे लेकर या प्रकाश भाऊ डोंगरे कडून 500चे पुस्तक देऊन टाकतो. ओय येऊ नको. मागो चाल. पक्षात घुसता लेको. आता लोक त्या मायच्या पक्षात राहिला. आता आबाच्या पक्षात येत. खबरदार कोणी इकडे आलं तर मर्डर कर डालूंगा.
करा हातवर गो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल गोपाल बोलो रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय रेणुका माता की जय हर हर महादेव भारत माता की जय गाडगे बाबा की जय तुकडोजी महाराजांचा जय सौ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा गजाननची ताकद आहे. प्रकाश भाऊले कौन बक्षीस द्यायची इच्छा झाली त्या आवाजावर फिदा आहेत बाबू ते. या नागपूर नगरीची ज्योत लाविली क्रांतीची धनी मला बी दाखवाना दीक्षाभूमी ही नागपूरची धनी मला बी दाखवाना दीक्षाभूमी ही नागपूरची. पण आजच्या दिवशी हे झाकण डबल दिसू देऊ नका दारूच. यासाठी समाज प्रबोधनाचं कीर्तन आहे. मी परत जयंती कमिटीच्या मायबापांना महिलांची मेहनत आहे. सर्व गावाच्या लोकांनी मदत केली. पूर्ण गावकरी मंडळी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजीच्या जयंतीनिमित्त 104 वर्ष झाली. म्हणून आज बाबू वंदन करतो त्यांना ज्यांच्या जन्मानिमित्त आज तुम्हा मायबापाचं दर्शन झालं. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. या कमिटीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष कोणीच नाही. सर्वच जण अध्यक्ष आणि सर्वच मेंबर. मी कोणाचे नाव नाहीत पण हे जाणून मी तिसऱ्या माणसाला विचारलं. अडागळे काकाचा फोन आहे अंकुश भाऊचा म्हणून ते नाव माझ्या लक्षात आलं. लोंढे दादा आहेत, भिसेजी आहेत, गालफाळे सर, वैरागेजी, थोरात, बऱ्याचशा मंडळीनं सहकार्य दिलं. घोडे आझाद क्रांती सेना त्या क्रांती सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. मी क्रांती सेनेचे सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. राजेश घोडे संस्थापक आहेत. संघटना पाहिजे संगम शरणम. आता आम्ही 5 जण एकत्रित आलो. छठवे हमारे दादा आओ ना एक किताब देता मुझे मजा आ गया. बढ़िया साउंड है तुम्हारा. लोग फालतू आगा लगा रहे हैं. इलेक्शन आए कि बरोबर नाटक करते हैं. हमारे को दिन निकला कि तुम्हारे से काम गिरता और हमारे से तुमको काम गिरता. पण इनो को आगा लगाए बगैर हिंदू मुसलमान में भड़का दो. इनो के बच्चे अमेरिका को पढ़ने जा रहे, इनो के लड़कियां इंग्लैंड को, हम झगड़े में मर रहे. इसके 2 मरे, मुसलमान के 3 मरे, हिंदू के 4 मरे और उन्हों की औलाद बाहर देश में. तुमने बरोबर शुरू कराई. ला दे. थैंक यू. ये अन्ना भाऊ छाटे इन्होंने लाए. थैंक यू. हम तो झुक कर सलाम करते हैं. टोपी देव ना 1 मिनिट. प्रोग्राम चालू है ना मैं पहनता ना. करते हैं हम क्या. अरे टोपी पहनने से क्या मुसलमान होता? हरा कपड़ा डालने से मुसलमान होता? भगवा कपड़ा डालने से हिंदू होता? नहीं रे बाबा. ये हर देश में तू, ये होना कौन हर देश में तू तेरे नाम आने एक ही है. हर हर क्या फर्क देश है? में तू तेरे नाम आने का तू. सलाम वालेकुम. अरे कुरान में ये गलत बता दो मेरे को कि कुरान में ये गलत है.